Hello, 12th Commerce Secretarial Practice students. Today we have new fresh chapter number 10. चॅप्टर नंबर 10 10वा हा चॅप्टर आपण सुरू करणार आहोत. डिव्हिडंट अँड इंटरेस्ट. डिव्हिडंट लाभांश आणि इंटरेस्ट व्याज हा 10th नंबरचा चॅप्टर. या चॅप्टरसाठीची मार्किंग आहे 13 मार्क्ससाठी. हा तुम्हाला चॅप्टर बोर्ड पेपर पॅटर्नमध्ये विचारण्यात येतो. हा 10वा चॅप्टर 13 मार्कासाठी आहे आपल्याला. तर यामधील आपण डिव्हिडंट अँड इंटरेस्ट लाभांश आणि व्याज यामधील फर्स्ट नंबर डिव्हिडंट मिनिंग पाहणार आहोत. त्यानंतर फीचर्स ऑफ डिव्हिडंट पाहणार आहोत. त्यानंतर आहे लीगल प्रोव्हिजन ऑन डिव्हिडंट. डिव्हिडंट संदर्भातील कायदेशीर तरतुदी कोणत्या आहेत हे पाहणार आहोत. यामध्ये आहे लीगल प्रोव्हिजन ऑन सोर्सेस ऑफ डिव्हिडंट. लाभांश स्त्रोतासंबंधातील कायदेशीर तरतुदी. त्यानंतर लीगल प्रोव्हिजन फॉर डिक्लेरेशन ऑफ डिव्हिडंट. कायदेशीर तरतूद कोणाची? लाभांश घोषणेसंदर्भातील, डिव्हिडंट डिक्लेअर करण्यासंदर्भातीलची कायदेशीर तरतुदी. त्यानंतरचा थर्ड आहे लीगल प्रोव्हिजन फॉर पेमेंट ऑफ डिव्हिडंट. डिव्हिडंटचं वाटप करण्यासंदर्भातील, पेमेंट करण्यासंदर्भातील कायदेशीर तरतुदी. त्यानंतरचा आहे फोर्थ नंबर अनपेड अँड अनक्लेम्ड डिव्हिडंट. अनपेड न दिलेला आणि अनक्लेम्ड मागणी न केलेला डिव्हिडंट, मागणी न केलेला लाभांश या संदर्भातील. आणि त्यानंतर पॉईंट नंबर 5 मोड्स ऑफ पेमेंट ऑफ डिव्हिडंट. डिव्हिडंट वाटपासंदर्भातील पद्धती. हा पॉईंट नंबर 5 हा आपल्याला या ॲकॅडमिक इयरमध्ये हा पॉईंट नंबर 5 हा डिडक्ट करण्यात आलेला आहे, कमी करण्यात आलेला आहे. त्यानंतर आहे इंटरिम डिव्हिडंट, अंतरिम लाभांश. आणि त्यानंतर मग येतो इंटरेस्ट, व्याज, व्याजाची मिनिंग, व्याजाचे फीचर्स. आणि त्यानंतर डिस्टिंक्शन, फरक स्पष्ट करा. असे एकूण नंबर ऑफ 8 पॉईंट्स या चॅप्टरमध्ये आहेत. त्यामधील 5th पॉईंट हा या वर्षीच्या ॲकॅडमिक इयरमध्ये कोरोना व्हायरसमुळे हा कमी करण्यात आलेला आहे. यानंतर आता आपण बेसिक मूळ चॅप्टरला सुरुवात करूयात. डिव्हिडंट अँड इंटरेस्ट, लाभांश आणि व्याज. परत एक वेळेस रिवाइंड करतो की लाभांश आणि व्याज चॅप्टर नंबर 10 डिव्हिडंट अँड इंटरेस्ट हा एकूण 13 मार्क्ससाठीचा चॅप्टर आहे. तर डिव्हिडंट अँड इंटरेस्ट. डिव्हिडंट आपण याचाच अर्थ आपण थोडीशी इंट्रोडक्टरी भाग पाहूयात. म्हणजे डिव्हिडंट लाभांश कळाला आपल्याला. लाभांश आहे जो प्रत्येक व्यवसाय हा कशासाठी होतो? प्रॉफिट मेकिंगसाठी चालवत असतो, म्हणजे नफा मिळवण्यासाठीच. त्यामध्ये मग तो बिझनेस असेल, तो कंपनी असेल, कंपनीसुद्धा प्रॉफिट मेकिंगसाठीच करते, नफा मिळवण्यासाठीच. परंतु जो कोणताही कंपनीमध्ये जो नफा आहे याचाच अर्थ त्यामध्ये रक्कम इन्व्हेस्ट करतात मोर दॅन पीपल्स. ते पीपल्सला जो नफा मिळायला पाहिजे, म्हणजेच तो कंपनी फक्त एकट्यानं घेते का? कंपनी एकटा चालवतो का? वन पर्सनची कंपनी आहे का? नाही तर शेअर्सच्या, म्हणजे याचाच अर्थ शेअर्सच्या रूपात ते कंपनीमध्ये रक्कम गुंतवतात. ती रक्कम गुंतवली याचा अर्थ इन्व्हेस्ट केले आहे. त्यांना काहीतरी त्या रकमेच्या बदल्यात त्यांना काहीतरी भेटलं गेलं पाहिजे. जी रक्कम ते गुंतवत आहेत म्हणजे त्याच्या बदल्यात त्यांना काहीतरी रकमेला वाढीव अशी रक्कम मिळाली गेली पाहिजे. म्हणजेच त्याच प्रमाणात कंपनीमध्ये जी रक्कम गुंतवणूकदार असतात, इन्व्हेस्टर्स असतात, ते शेअर्स रूपात गुंतवतात. शेअर्स रूपात गुंतवतात याचाच अर्थ शेअर्स खरेदी करतात कंपनीचे. शेअर्स कंपनीचे खरेदी केल्यानंतर शेअर्सची जी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्या शेअर्सच्या इन्व्हेस्टमेंटवरती त्यांना काहीतरी अमाऊंट भेटली गेली पाहिजे, त्यांना बक्षीस, प्रॉफिट म्हणून. मग कंपनी ज्यावेळेस कंपनीला प्रॉफिट होतो त्या शेअर होल्डर धारकांना जी रक्कम देण्यात येते, जे इन्व्हेस्टर्स जे कंपनीमध्ये शेअर स्वरूपात गुंतवलेली आहे त्यांना जी रक्कम कंपनीच्या नफ्यामधून देण्यात येते त्यालाच डिव्हिडंट असं म्हणलं जातं. आणि ज्या कंपनीमध्ये डिपॉझिट स्वरूपात जे रक्कम इन्व्हेस्ट करतात लोक, पीपल्स, त्यांना व्याज देण्यात जातं, ज्याला इंटरेस्ट असं म्हणलं जातं. या कंपनीला झालेल्या प्रॉफिटमधून
जे शेअर होल्डर धारकांना म्हणजे शेअर्समध्ये इन्व्हेस्ट केलेल्या पीपलला शेअर होल्डर धारक असं म्हणतात. त्या शेअर होल्डर धारकांना कंपनीच्या नफ्यामधील काही हिस्सा दिला जातो, लाभाचा अंश दिला जातो, ज्यालाच डिव्हिडंट असं म्हणलं जातं, लाभांश असं म्हणलं जातं. तो लाभांश जो दिला जातो आणि ज्या लोकांनी डिपॉझिट अंतर्गत कंपनीमध्ये गुंतवणूक केलेली आहे त्या डिपॉझिट अंतर्गत जी गुंतवणूक केली आहे त्याला व्याज द्यावं लागतं आणि त्या व्याजालाच इंटरेस्ट असं म्हणतात. या संदर्भातील मग नेमकी डिव्हिडंडची मिनिंग काय, इंटरेस्टची मिनिंग काय, त्याची वैशिष्ट्ये काय, फीचर्स काय आहेत, त्याच्यासाठीच्या लीगल प्रोव्हिजन काय, कायदेशीर तरतुदी काय आहेत, हे या चॅप्टरमध्ये आपण पाहणार आहोत. फर्स्ट आहे इंट्रोडक्टरी भाग, इंट्रोडक्शन. Profit making and its maximization is the prime aim of all business organization, including a joint stock company. The shareholder invest with an aim of earning returns out of the profit of the company. कंपनीसह सर्व व्यवसायांचं मुख्य उद्दिष्ट हे अर्निंग प्रॉफिट असतं. त्याचबरोबर द शेअर होल्डर जे भागधारकांनी जी रक्कम गुंतवलेली आहे कंपनीमध्ये, भागधारक हे नफा मिळवण्याच्याच उद्देशाने कंपनीमध्ये गुंतवणूक करत असतात. त्यानंतर डिव्हिडंट, या DIVIDENT डिव्हिडंड संदर्भातील मिनिंग. त्या अगोदर डिव्हिडंट हा वर्ड कसा तयार झाला आणि त्याची मिनिंग काय आहे पाहूयात. द टर्म डिव्हिडंट इज डिरिव्ड फ्रॉम लॅटिन वर्ड डिव्हिडंटम, DIVIDENTUM, डिव्हिडंटम, which means that which is to be divided. डिव्हिडंट हा शब्द डिव्हिडंटम, डिव्हिडंट हा वर्ड लॅटिन भाषेतील डिव्हिडंटम या शब्दापासून तयार झाला आहे. आता डिव्हिडंटम म्हणजे दॅट विच इज टू बी डिवायडेड, ज्याचे विभाजन होऊ शकते. डिवायडेड, दॅट विच इज टू बी डिवायडेड, ज्याचे विभाजन होऊ शकते, त्यालाच डिव्हिडंटम असं म्हणण्यात आलेलं आहे. परत एक वेळेस रिवाईज करतो. डिव्हिडंट हा शब्द डिव्हिडंटम या लॅटिन भाषेपासून डिरिव्ड झाला आहे, तयार झालेला आहे. डिव्हिडंटम म्हणजे दॅट विच इज टू बी डिवायडेड, ज्याचे विभाजन होऊ शकते. त्यानंतर डिव्हिडंड संदर्भातील मिनिंग. इट इज दॅट पार्ट of the profit of the company which is distributed amongst its shareholder. डिव्हिडंट म्हणजे कंपनीच्या नफ्यातील असा भाग, कंपनीच्या नफ्यातील, कंपनीच्या प्रॉफिटमधील असा पार्ट जो शेअर होल्डर धारकांना वाटला जातो, त्यालाच डिव्हिडंट असं म्हणण्यात येतं. त्यानंतर डिव्हिडंट इज अ शेअर इन डिस्ट्रीब्युबल प्रॉफिट ऑफ द कंपनी टू विच द शेअर होल्डर इज एंटायटल्ड व्हेन इट इज फॉर्मली डिक्लेअर्ड बाय द कंपनी. कंपनीच्या वितरणायोग्य नफ्यातील प्रॉफिटमधील असा पार्ट जो घोषित केल्यानंतर भागधारकांस मिळतो. एंटायटल व्हेन द फॉर्मली डिक्लेअर्ड बाय द कंपनी. कंपनीनं प्रॉफिटमधील जो भाग डिस्ट्रीब्यूट करण्याचे डिक्लेअर्ड केले त्यानंतर शेअर होल्डरधारकांना जो भेटला जातो त्यालासुद्धा डिव्हिडंट असं म्हणतात. डिव्हिडंट संदर्भातील दोन मिनिंग आहे. इट इज द पार्ट ऑफ प्रॉफिट ऑफ द कंपनी, हा एक लाभांश म्हणजे कंपनीच्या नफ्यातील असा भाग जो शेअर होल्डरधारकांना दिला जातो. किंवा डिव्हिडंट इज अ शेअर डिस्ट्रीब्युबल प्रॉफिट ऑफ द कंपनी टू विच द शेअर होल्डर इज एंटायटल व्हेन इट इज फॉर्मली डिक्लेअर्ड बाय द
कंपनी. कंपनीच्या वितरणयोग्य नफ्यातील असा हिस्सा जो कंपनीनं डिक्लेअर्ड केल्यानंतर, घोषित केल्यानंतर त्यांच्या शेअरहोल्डरधारकांना, भागधारकांना दिला जातो. यानंतर डिव्हिडंडची डेफिनेशन पाहूयात. ही डेफिनेशन: द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया हॅज डिफाइन्ड डिव्हिडंड ॲज. द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया याने डिव्हिडंडची व्याख्या पुढीलप्रमाणे केली आहे. अ डिस्ट्रीब्युशन टू शेअरहोल्डर्स आउट ऑफ प्रॉफिट ऑर रिझर्व अवेलेबल फॉर धिस पर्पज. भागधारक कंपनीच्या प्रॉफिटमधून किंवा त्यांच्या रिझर्वमधून अथवा या उद्देशाने उपलब्ध असलेल्या राखीव निधीतून, रिझर्वमधून होणारे डिस्ट्रीब्युशन म्हणजेच डिव्हिडंड होय. अ डिस्ट्रीब्युशन टू शेअरहोल्डर आउट ऑफ प्रॉफिट ऑर रिझर्व अवेलेबल फॉर धिस पर्पज. शेअरहोल्डरधारकांना कंपनीच्या प्रॉफिटमधून किंवा या उद्देशाने उपलब्ध असलेल्या रिझर्वमधून, जो कोणताही फंड, रिझर्व निधीमधून होणारे डिस्ट्रीब्युशन म्हणजेच डिव्हिडंड होय. त्यानंतर सेकंड नंबरची डेफिनेशन देण्यात आलेली आहे. द सुप्रीम कोर्ट हॅज डिफाइन्ड इट ॲज. सुप्रीम कोर्ट, भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या मते डिव्हिडंड म्हणजे काय? इन केस ऑफ गोइंग कन्सर्न इट मीन्स पोर्शन ऑफ प्रॉफिट ऑफ अ कंपनी विच इज अलॉटेड टू द होल्डर्स ऑफ शेअर इन द कंपनी. कार्यरत कंपनीचे भाग धारण करणाऱ्या म्हणजे शेअर्स धारण करणाऱ्या व्यक्तींना कंपनीच्या नफ्यातून दिला जाणारा एक पोर्शन, एक हिस्सा म्हणजेच डिव्हिडंड होय. इन केस ऑफ गोइंग कन्सर्न इट मीन्स पोर्शन ऑफ प्रॉफिट ऑफ कंपनी विच इज अलॉटेड टू द होल्डर्स ऑफ शेअर्स इन अ कंपनी. कार्यरत कंपनीचे भाग धारण करणाऱ्या व्यक्तींना कंपनीच्या प्रॉफिटमधून दिला जाणारा पोर्शन, दिला जाणारा हिस्सा म्हणजेच डिव्हिडंड होय. यानंतर फीचर्स ऑफ डिव्हिडंड, काही डिव्हिडंडची वैशिष्ट्ये सांगण्यात आलेली आहेत. फर्स्ट आहे फीचर्स डिव्हिडंडचा: इट इज अ पोर्शन ऑफ प्रॉफिट ऑफ द कंपनी पेड टू इट्स शेअरहोल्डर. डिव्हिडंड हा प्रत्येक शेअरहोल्डरच्या वाटणीस येणारा नफ्यातील म्हणजेच प्रॉफिटमधील हिस्सा होय. सेकंड आहे इट इज पेएबल आउट ऑफ प्रॉफिट ऑफ द कंपनी. डिव्हिडंड हा कंपनीच्या नफ्यातूनच दिला जातो. थर्ड नंबर आहे डिव्हिडंड इज ॲन अनकंडिशनल पेमेंट मेड बाय द कंपनी. डिव्हिडंड हा कंपनी अनकंडिशनल, विना अट वाटप करते. थर्ड नंबर विना अट वाटप करते. फोर्थ नंबर कंपनी कॅन पे डिव्हिडंड ओनली टू द शेअरहोल्डर विथ इक्विटी अँड प्रेफरन्स. कंपनी फक्त शेअरहोल्डर धारकांनाच डिव्हिडंड देते, जसे इक्विटी शेअरहोल्डर धारकांना आणि प्रेफरन्स शेअरहोल्डर धारकांनाच. फक्त शेअरहोल्डर धारका, ओनली द शेअरहोल्डर, फक्त ओनली शेअरहोल्डर धारकांनाच, म्हणजे जे इक्विटी शेअरहोल्डर आहेत आणि प्रेफरन्स शेअरहोल्डर धारक आहेत यांनाच कंपनी डिव्हिडंड देते. फिफ्थ नंबर इफ द कंपनी हॅज इश्यूड इक्विटी शेअर्स विथ डिफरन्शियल राईट ॲज टू डिव्हिडंड द टर्म्स ऑफ इश्यू ऑफ सच शेअर विल गव्हर्न राईट्स ऑफ शेअरहोल्डर अबाउट रिसिव्हिंग द डिव्हिडंड. कंपनीने लाभाच्या बाबतीत मतदाक म्हणजेच मतदानाचा जो अधिकार असणारे जे इक्विटी शेअरहोल्डर यांना डिस्ट्रीब्युशन केले असतील अशांनाच डिव्हिडंड देण्याचा अधिकार राहत नाही. त्यानंतर पुढचा 6 नंबर डिव्हिडंड कॅन नॉट बी डिक्लेअर आउट ऑफ कॅपिटल. डिव्हिडंड हे कॅपिटलमधून
डिव्हिडंट जाहीर करता येत नाही, म्हणजे भांडवलातून डिव्हिडंट जाहीर करता येत नाही. आउट ऑफ प्रॉफिटमधून नफ्यातूनच कंपनी डिव्हिडंट जाहीर करू शकते. कॅन नॉट डिक्लेअर आउट ऑफ कॅपिटल, भांडवलातून डिव्हिडंट देऊ शकत नाही कंपनी. त्यानंतर 7 नंबर आहे, डिव्हिडंट कॅन बी डिक्लेअर ओनली ऑन रिकमेंडेशन ऑफ द बोर्ड ऑफ डायरेक्टर्स. कंपनी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्याच रिकमेंडेशननुसार, म्हणजेच संचालक मंडळाच्या शिफारशीनुसारच डिव्हिडंट जाहीर करता येतो. त्यानंतर 8 नंबर, डिव्हिडंट ॲज रिकमेंडेड बाय बोर्ड ऑफ डायरेक्टर्स इज अप्रूव्ड अँड डिक्लेअर्ड बाय अ रेझोल्युशन पास्ड ॲट द ॲन्युअल जनरल मीटिंग बाय द शेअर होल्डर. डिव्हिडंट हा बोर्ड ऑफ डायरेक्टर्स मंडळांच्याच अप्रूव्हल करून शेअरहोल्डर धारकांच्या ॲन्युअल जनरल मीटिंगमध्ये तो ठराव संमत करूनच जाहीर केला पाहिजे. त्यानंतर 9 नंबर, डिव्हिडंट फॉर एनी प्रिव्हियस इयर कॅन नॉट बी डिक्लेअर वन्स दॅट इयर ॲन्युअल अकाउंट हॅज बीन अप्रूव्ड इन द ॲन्युअल जनरल मीटिंग. ॲन्युअल जनरल मीटिंग म्हणजेच वार्षिक हिशोब किंवा वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये मंजूर झाल्यानंतर मागील कोणत्याही वर्षाचा डिव्हिडंट जाहीर केला जाऊ शकत नाही. म्हणजे एकदा ॲन्युअल जनरल मीटिंगमध्ये डिव्हिडंट डिक्लेअर केला, त्यानंतर डिक्लेअर करता येत नाही. त्यानंतर 10th नंबरचा आहे, डिव्हिडंट वन्स अप्रूव्ड अँड डिक्लेअर बाय द शेअर होल्डर क्रिएट्स अ डेफ्ट इट कॅन नॉट बी रिवोक्ड परत न करणे, परत करता येत नाही. शेअरहोल्डरधारकांना एकदा मंजूर केलेला किंवा डिक्लेअर केलेला, जाहीर केलेला डिव्हिडंट सामान्यतः रद्द केला जाऊ शकत नाही. रिवोक्ड म्हणजेच परत केला जाऊ शकत नाही, रद्द करता येत नाही. एकदा डिव्हिडंट डिक्लेअर केला त्यानंतर परत त्याला घेता येत नाही. त्यानंतर 11 नंबर, डिव्हिडंट इन्क्लूड्स इंटरिम डिव्हिडंट. डिव्हिडंट हा अंतरिम लाभांश समाविष्ट आहे. इंटरिम डिव्हिडंट म्हणजेच अंतिम डिव्हिडंट समाविष्ट आहे. 12 नंबर, डिव्हिडंट मस्ट बी पेड इन कॅश अँड नॉट इन काइंड. डिव्हिडंट हा कॅश स्वरूपातच देणे आवश्यक आहे, कोणत्याही दुसऱ्या स्वरूपात देता येत नाही. डिव्हिडंट फक्त ओनली कॅश मध्येच देता येतो. 3rd नंबर, डिव्हिडंट इज टू बी पेड ऑन पेड अप व्हॅल्यू ऑफ शेअर्स. भागाच्या पूर्ण देय मूल्यावरच पेड अप शेअर्सवरतीच डिव्हिडंट दिला जातो. त्यानंतर 14 नंबर, लास्ट नंबर, डिव्हिडंट कॅन नॉट बी पेड ऑन सेल्स पेड इन ॲडव्हान्स. आगाऊ रक्कम, ॲडव्हान्स शेअर्सची मागणी केलेल्या ना डिव्हिडंट देता येत नाही. आगाऊ भरलेल्या म्हणजेच काय केलं, ॲडव्हान्स कॉल पेड केलेल्यांना डिव्हिडंट देता येत नाही. अशा पद्धतीनं डिव्हिडंड्सचे आपण फीचर्स पाहिलेले आहेत. त्यानंतर लीगल प्रोव्हिजन, कायदेशीर तरतुदी आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूयात. थँक्यू एव्हरीवन. थँक्यू स्टुडंट्स.